मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यानं नाराज असलेल्या छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सागर बंगल्यावरती भेट घेतली आहे। छगन भुजबळ आणि समीर भुजबळांनी मुख्यमंत्र्यांसोबत 40 मिनिटे चर्चा केली। दरम्यान येत्या 10 दिवसांमध्ये तोडगा काढणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्याचं भुजबळांनी सांगितलंय। दरम्यान साताऱ्यामध्ये 3 जानेवारीला मुख्यमंत्री फडणवीस आणि भुजबळांची बैठक होणार असल्याचीही माहिती आहे। महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांना भेटण्याआधी भुजबळांनी फडणवीसांची भेट घेतली आहे आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। आणि चर्चेनंतर त्यांनी एवढं सांगितलं की हे आपण मान्यच करायला पाहिजे की ह्या वेळेला हा जो महाविजय आपल्याला मिळालेला आहे महायुतीला, त्याच्या मागं जे आहे ओबीसीचं आपल्याला जे पाठबळ मोठ्या प्रमाणावर लाभलं त्याचा सुद्धा मोठा वाटा आहे। इतर गोष्टींचा वाटा आहेच, पण ओबीसींनी विशेषतः या वेळेला आपल्या महायुतीला जो आशीर्वाद दिला त्याबद्दल आपण खरोखरच सगळ्यांचे आभार मानले पाहिजे। आणि हे लक्षात घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीचं नुकसान होणार नाही याची काळजी मला सुद्धा खूप आहे। 8-10 दिवस मला तुम्ही द्या, 8-10 दिवसानंतर आपण पुन्हा भेटू आणि निश्चितपणे जे आहे काय ते एक चांगला मार्ग जे आहे याच्यातून निश्चितपणे आपण शोधून काढू। आणि माझी आपल्याला विनंती आहे, असं सुद्धा सांगा सगळ्यांना, ओबीसी नेत्यांना, तुम्ही जरूर त्याच्यावर साधक बाधक विचार करतो आहे। हा सुद्धा निरोप जो आहे ओबीसी आणि त्यांच्या ओबीसींना सपोर्ट करणारे सर्व जे काही घटक आहे त्या सगळ्यांना सांगा की आपण थोडं शांततेने घेऊया आणि एक 10-12 दिवसामध्ये आपल्याला जेवढं काही चांगलं काही करता येईल, काही मार्ग काढता येईल त्याबद्दल सखोल चर्चा आपण करू। दरम्यान या सगळ्या संदर्भात अजित पवारांनी अवघ्या एका ओळीत उत्तर दिलंय। भुजबळांची नाराजी हा पक्षांतर्गत विषय असल्याचं अजित पवार म्हणाले। भुजबळांचा प्रश्न सुटताना दिसत नाही। आताच त्यांनी काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। चर्चा आहे ते दिल्लीला देखील जातील, दिल्लीला जाणार नाही। आमचा तो पार्टी अंतर्गतला प्रश्न आहे, आम्ही आमच्या पद्धतीने सोडू। तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंसोबत फोनवरून चर्चा झाल्याची माहिती समीर भुजबळांनी दिली। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंसोबत झालेली चर्चा सांगण्यासारखी नसल्याचं समीर भुजबळांनी सांगितलंय। त्यामुळे भुजबळांची नाराजी दूर करण्यात राष्ट्रवादीला अपयश येत आहे का असा सवाल आता उपस्थित केला जातोय। तर आपण देखील भुजबळ साहेबांसोबत गेला होता, काय साधारणपणे चर्चा झाली? काय नाही साहेब, हाऊसमध्ये जेव्हा साहेब एकाच दिवस होते त्याच्यानंतर नाशिकला आलेले आणि त्याच्यानंतर CM साहेबांची भेट झाली नव्हती, तर म्हणून त्या भेटीसाठी गेलो। जे काही सविस्तर चर्चा वेगवेगळ्या विषयावर झाली त्यांच्याबरोबर आणि एक 8-10 दिवसानंतर पुन्हा भेटायचं असं त्यांनी सांगितलेलं आहे। यातलं सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले नेते कोणाच्या संपर्कात आहेत तर समीर भुजबळांच्या संपर्कात आहे असं सांगितलं जातं। काय साधारणपणे चर्चा झाली? प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे फोन आले होते का? नाही, जे आहे ते आता काही सांगण्यासारखं नाही, बोलू नंतर। आपण पाहतोय समीर भुजबळ आपल्यासोबत होते, आता तरी काही सांगण्यासारखं नाहीये। आपण या ठिकाणाहून समीर भुजबळ आता जाताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र 8 दिवसानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांसोबत भेटायचं असं ठरल्याची देखील माहिती या निमित्तानं आपल्याला समीर भुजबळ यांना दिली आहे। कॅमेरामन अजित कदमसह निलेश बुदावले, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।